मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता फायनली काव्याने डिवोर्स पेपरवर सहीही करून टाकलेली असते। पार्थने तिला तशी सही करण्यासाठी अगदी जबरदस्तीच केलेली असते। मग काव्या नाईलाजाने ती सही करून टाकते खरं। मग आता दोघेही सोबतच उठायला जातात आणि दोघांची टक्कर होते। दोघांचीही डोकी एकमेकांच्या डोक्यावर आपटतात। त्यामुळे आता काव्या आणि पार्थ दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात। मग आता काव्याच्या डोळ्यात पाणी असतं। तेव्हा काव्या म्हणते, देशमुख पुन्हा एकदा टक्कर द्या ना हो माझ्या डोक्याला, नाहीतर मला उगीच शिंग येतील। असं म्हटल्याबरोबरच पार्थला ते आठवतं की जेव्हा काव्याची आणि माझी टक्कर झाली होती तिकडे रूममध्ये, तेव्हा खरं तर मीच तिला म्हटलं होतं की पुन्हा एकदा टक्कर द्यायची असते, नाहीतर मला शिंग येतील। आणि तोच डायलॉग आता काव्याने बोलून दाखवलेला असतो आणि टक्कर देण्याची तशी मागणीसुद्धा केलेली असते। पार्थला मनातून थोडी भीती वाटत असते की मी जर आता पुन्हा काव्याच्या जवळ गेलो तर प्रेमात पडेन, म्हणून तो काहीही न बोलता बिचारा आपल्या तसाच पुढे जातो। तेव्हा काव्या अगदी रडू लागते, खूप इमोशनल होते आणि त्याच्याकडे पाहत असते। दुसरीकडे आता जीवाने सुद्धा डिवोर्स पेपरवर साईन तर केलेली असते। मग आता तेच डिवोर्स पेपर नंदिनी जेव्हा घेत असते तेव्हा तिच्या ओढणीचा एक धागा हा जीवाच्या घड्याळाला अडकतो। मग आता जीवा आणि नंदिनी त्या अडकलेल्या ओढणीकडे पाहतच राहतात। नंदिनीच्या डोळ्यात पाणी असतं आणि जीवाच्याही, पण जीवा म्हणतो तुझी फिल्मी इच्छा पुन्हा एकदा, असं म्हणून तो आता नंदिनीला सांगणार असतो की नंदिनी आता आपली ओढणीच ओढून घेते आणि जीवापासून दूर होते। तेव्हा आता जीवाला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं, दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं। त्यानंतर जीवाला न विचारता आता नंदिनी सर्व संबंध तोडून तेथून निघालेली असते। तेव्हा जीवाचं काळीज अगदी पिळवटून निघतं, त्याला खूप वाईट वाटतं आणि तो जाणाऱ्या नंदिनीकडे पाहत राहतो, कारण त्याला माहीत असतं की आज सगळं काही आता संपलंय। स्त्रीकडे घरात आता सर्वांच्या सुखासाठी सत्यनारायणाची पूजाही घालायची असते, म्हणून सगळ्यांचीच अगदी लगबग सुरू असते। तेव्हा पिहूसुद्धा तशी तयारी करू लागते। मानिनी आणि विक्रम हे दोघेही आपापल्या परीने काम करत असतात। त्याचवेळी आता वाव, या प्रसादाच्या शिऱ्याचा एवढा छान घमघमाट सुटलाय ना की कसं सांगू तुला, असं विक्रम म्हणतो। पिहू म्हणते, आता मामा तू थांब हां, कारण मलाच तो प्रसादाचा शिरा खाण्याची खूप इच्छा झाली आहे, अगोदर मी खाणार आणि मग तू हां। त्यावेळी मानिनी म्हणते, हो ग, बरोबर आहे पिहू तुझं, आणि शिरा हा प्रसादाचा आहे त्यामुळे कुणालाही तो मिळणार नाही, असं मानिनी दोघांनाही बजावते। तेव्हा पिहू म्हणते की दोघेही पूजा झाल्यानंतर प्रसादावर अगोदर ताव मारूयात, चालेल ना? ती मानिनी म्हणते, त्या लहानशा पिहूला कळतंय पण तुम्हाला कळत नाही, असं म्हणून ती पुढे सांगते की अगोदर कामं करा। तेव्हा तो म्हणतो, किती कामं केली आहे सकाळपासून आम्ही। मानिनी टोमणा मारूनच म्हणते, हो तुम्ही एवढी कामं केली ना त्यामुळे तुमचे शतश प्रणाम हां। त्यावेळी विक्रम हसतो आणि म्हणतो की तू नक्की कौतुक करते की टोमणा मारती हे मला कळत नाही आहे। तेव्हा पिहू म्हणते, मामा तुला कळतंय ना मामी टोमणा मारती की काय, मग कशाला बोलतोस रे? त्यावेळी विक्रम म्हणतो, बघ ना कशी मिथूनवर गेली, अगदी शब्दात पकडते ती आपल्याला। मग त्यानंतर विक्रम विचारतो, काय ग मानिनी, मला एक कळत नाही, गुरुजी अजून कसे आले नाहीत आणि त्यांच्यासाठी ती स्पेशल साबुदाण्याची खिचडीसुद्धा बनवली असेल ना? अगं झाली असेल तर जरा टेस्ट करायला इकडे दे, आम्ही खाऊन जरा सांगतो तुला कशी झाली आणि कशी नाही। मग आता मानिनी म्हणते, तयार आहे हो खिचडी, पण त्या अगोदर ना जरा आपल्याला सर्वांना सांगायला हवं, म्हणजे या चौघांना तरी की घरात सत्यनारायण आहे म्हणून। तेव्हा पिहूसुद्धा म्हणते, मामा तुझं ना आपलं वेंधळ्यासारखंच असतं, अरे जीवा दादा, पार्थ दादा, वहिनी लोकांना सांगायला नको का पूजा आहे म्हणून? तेव्हा विक्रम विचारतो, पण या वहिनी लोकांना माहिती नाही आहे का पिऊ घरामध्ये पूजा वगैरे आहे म्हणून? मग चला जाऊयात आपण निमंत्रण द्यायला। मानिनी विचारते, अहो सगळे म्हणजे असं कसं, एक काम करा, मी पार्थ आणि काव्याकडे जाते, तुम्ही जीवा आणि नंदिनीकडे जा। मग आता विक्रम म्हणतो, अगं हे काम तरी आता जोडीने करूयात ना प्लीज, आता पूजासुद्धा जोडीने करता येत नाहीये तर? आता मानिनी म्हणते, कसं आहे ना, अहो तुमची हौस काही अजून फिटली नाही, आपल्याला जोडीने पूजेला बसायचं
आहे असा हट्ट नेहमी धरत असता. आता आपली लेकरं आहेत, त्यांच्या बायका आहेत, त्यांना बसू द्यात. अजूनही जोडीने पूजा करायची किंवा कुठेही जायची हौस तुमची काही फिटली नाही बाबा, असं म्हणून ती म्हणते की मला काय वाटतं, सगळं काही आयत्या वेळेला ठरलंय ना, त्यामुळे तुम्ही जर का जीवाकडे गेलात आणि मी जर का पार्थकडे गेले तर वेळ वाचेल की नाही आपला. तेव्हा विक्रम म्हणतो हो बरोबर आहे हा तुझं मानिनी. मग आता मानिनी आणि विक्रम जायला मग मानिनी म्हणते पिहू अगं ऐक ना, जर गुरुजी आले ना तर मला लगेच आवाज दे हा. तेव्हा पिहू म्हणते ठीक आहे मी बोलवते, तुम्ही दोघे जा बरं, करते मी सगळं व्यवस्थित. मग मानिनी आणि विक्रम दोघेही तेथून जातात. दुसरीकडे नंदिनी ही आता रूममध्ये असते आणि फोनवर ॲडव्होकेट राजेंबरोबर बोलत असते. हो ॲडव्होकेट राजे, आम्ही येतोय आता तिकडे तुमच्या ऑफिसमध्ये, सर्व डॉक्युमेंट्स घेऊन येतोय आणि मग तिथे आल्यानंतर बाकीची फॉर्मॅलिटी पूर्ण करू. तेव्हा ॲडव्होकेट राजे तिकडून हो म्हणतात. जीवा नेमकं हे बोलणं ऐकतो, त्याच्या काळजाचा पुन्हा एकदा अगदी ठोकाच चुकतो. तेव्हा तो आता नंदिनीकडे पाहतच राहतो. तर नंदिनीला आठवतं मी जीवाकडून अगदी फोर्सफुली सही घेतली आहे. हे आठवल्यानंतर आता ती जीवाला विचारते काय हो जीवा, निघायचं ना आपल्याला, कारण पुढे अजिबात उशीर व्हायला नको. तेव्हा जीवा अगदी इमोशनल होतो आणि विचारतो खरंच उशीर झालाय असं वाटतं का नंदिनी तुला. मग त्यावेळी नंदिनी शांतपणे म्हणते तुम्ही स्वतःला विचारताय की मला विचारताय. अहो उलट तुमच्या दृष्टीने डिवोर्स घ्यायला खूप उशीर झालाय असं वाटतं. तर आता जीवाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. त्यानंतर नंदिनी विचारते असो बरं गाडीने जायचंय का बाईकने. तेवढ्यातच विक्रम आता रूमचं दार उघडतो आणि नंदिनीला असं पर्स घेतलेलं पाहतो आणि म्हणतो सॉरी हां, सॉरी तुम्ही कुठे बाहेर निघालात का. आणि अजून एका गोष्टीसाठी सॉरी की नवविवाहित जोडप्याच्या खोलीमध्ये असं अचानक शिरू नये असं म्हणतात, त्यामुळे त्यासाठी सुद्धा सॉरी. पण काय करणार, तुमच्या आईनेच म्हणजे मानिनीनेच पाठवलं मला की तुम्ही दोघांनी आत्ता सकाळी कुठेही बाहेर जायचं नाही. जीवा आता विचारतो काय झाले बाबा नक्की. मग त्यावेळी तुमच्यासाठी खास कार्यक्रम ठेवलाय तुमच्या आईने घरात असं विक्रम सांगतो. तेव्हा कसला कार्यक्रम असं आता धक्क्याने जीवा पुन्हा विचारतो. मग आता विक्रम म्हणतो खरंच तुम्हाला माहीत नाही. दुसरीकडे आता पार्थ आणि काव्या हे दोघेही सुद्धा रूममध्ये असतात. मग आता त्यांनासुद्धा मानिनी सांगायला जाते. तेव्हा ते विचारतात दोघे की कसला कार्यक्रम. मग आता मानिनी म्हणते कसला कार्यक्रम म्हणजे अरे तुम्हा सर्वांसाठी मी सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे घरात. तेव्हा पार्थ रागातच विचारतो आई सत्यनारायणाची पूजा आहे आणि हे तू मला आत्ता सकाळी सांगतेयस. अगं माझीसुद्धा काही कामं असू शकतात ना, माझ्याही काही अपॉइंटमेंट्स आहेत, मला हे तुझं काही आवडलेलं नाही आहे आई असं तो स्पष्टपणे मानिनीला सांगतो. तेव्हा मानिनी विचारते आवडलं नाही म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे पार्थ तुला. तेव्हा पार्थ म्हणतो अगं आई पण काल जर तू रात्री मला सांगितलं असतं तर. मग आता मानिनी सांगते अरे बाबा मला कालच रात्री समजलंय हे सगळं. मग आता मानिनी म्हणते आणि तू असं बोलतो ना पार्थ की रोज अचानक येऊन मी तुला काहीतरी काम सांगते आणि रोजच तुझं आपलं काम बिघडवते. तेव्हा काव्य शांतपणे म्हणते की नाही हो काकू, खरं तर यांना तसं म्हणायचं नव्हतं, कारण ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम असू शकतं ना त्यांना पण, आणि महत्त्वाच्या क्लायंटची अपॉइंटमेंटसुद्धा असू शकते आणि ती अशी कॅन्सल नाही करतायत म्हणून बोलले असतील ते, अशी पार्थची बाजू घेऊन ती मानिनीला सांगते. तेव्हा मानिनी म्हणते मला मान्य आहे काव्या, पण अगं एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जरा इकडे तिकडे झालं तर काय हरकत आहे. असं कोणतं काम आहे किंवा अशी कोणती कमिटमेंट आहे जे काम दुपारी होऊ शकत नाही आहे. अगं काव्य मी तुलाही विचारलं होतं की नाही तुझ्या क्लासमध्ये काही महत्त्वाचं आहे का किंवा काही परीक्षा आहे का, तू नाही म्हणाली की नाही. मग आता काव्या म्हणते हो तुम्ही क्लासबद्दल विचारलं होतं आणि मग मी फक्त क्लासबद्दलच सांगितलं. मग मानिनी विचारते अच्छा म्हणजे दुसरं काही महत्त्वाचं काम आहे का. तेव्हा काव्याला अचानक असा धक्का बसतो आणि धक्क्यानेच ती पार्थकडे पाहते. तेव्हा पार्थसुद्धा असा एकदमच तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा मानिनी आता त्या दोघांनाही पाहते आणि विचारते काय रे, अरे तुम्ही दोघेही असे अचानक एकमेकांकडे का पाहताय, तुम्हा दोघांना मिळून कुठे जायचंय का बाहेर. तेव्हा पार्थ म्हणतो नाही आई मला कुठेही जायचं नाही आहे, परंतु मला ऑफिसला तर जावं लागेल ना आई. तेव्हा मानिनी म्हणते अरे पार्थ ऑफिसमध्ये जावं लागेल असं काहीही नाही आहे, हे मला माहिती आहे, कारण मी कालच रम्याबरोबर बोलली आहे, कारण महत्त्वाचं काम किंवा मीटिंग नाही आहे हे सुद्धा मला कळत आहे.
मग तुझं नक्की काय काम आहे, बोल तरी बाळा. पार्थ काही बोलत नाही हे पाहून मानिनी विचारते, काव्य तुझं काही काम आहे का? काव्य म्हणते, नाही माझंही काही काम नाही आहे. मग आता नाही आहे ना काम, मग आता तुम्ही दोघेही माझं ऐका, छान तयार व्हा, आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, एकदम छान असं आवरून बाहेर या बरं, कारण पूजेला तुम्हा दोघांनाही बसायचंय. असं मानिनीने सांगितल्यामुळे या दोघांनाही अचानक असा धक्काच बसतो. दुसरीकडे आता जीवा विचारतो, काय बाबा आम्ही दोघांनी सत्यनारायणाच्या पूजेला बसायचंय? तेव्हा विक्रम विचारतो, हो अरे काय हरकत काय आहे पण तुम्हाला असं पूजेला बसण्यासाठी? तेव्हा जीवा खूप आडेवेडे घेत असतो आणि म्हणतो, पण असं अचानक पूजा वगैरे कोण ठरवतं? असं जेव्हा जीवा विचारतो तेव्हा मात्र विक्रम सांगतो, हे बघ जीवा, आपल्या घरात ना सगळं काही तुझी आई ठरवते आणि तुझ्या आईला रात्री साठे गुरुजींनी सांगितलंय, साठे गुरुजी सांगतील तसं ती करत असते, तिचा काहीही नेम नसतो, तुला तर माहिती आहे ना. मग आता नंदिनी विचारते, बाबा आपण साठे गुरुजींनी पूजा करायला सांगितली आहे का? त्यावेळी विक्रम म्हणतो, हो. तेव्हा नंदिनीच विचार करते, असं कसं सांगितलं असेल साठे गुरुजींनी? कारण त्यांनी तर मला सांगितलंय की ह्या वेळेस जे ठरवलंय ते करून मोकळी हो आणि त्यालाही मोकळं कर, कारण त्याने तुला ना बांधून ठेवलंय आणि हाच गुरुजींचा निर्णय ऐकून मी डिवोर्स देण्याचा जीवाला निर्णय घेतलाय. मग आता नंदिनी तिच्याच विचारात असते, त्यामुळे विक्रम विचारतो, पण काय झालं अगं नंदिनी, तू एवढी टेन्शनमध्ये? तेव्हा नंदिनी जरा घाबरतच विचारते, बाबा पण अशी अचानक कशी करायला सांगितली साठे गुरुजींनी पूजा? त्यांना आईने काही विचारलं नाही का? तेव्हा विक्रम म्हणतो, अगं गुरुजी सांगतायत म्हटल्यानंतर तसंच करायला हवं असं तिचं म्हणणं आहे, म्हणून तर एवढ्या घाईघाईने पूजा करतोय ना आपण, आणि गुरुजींनी सुद्धा आग्रह धरलेला आहे की ही पूजा आजच झाली पाहिजे. तेव्हा नंदिनीला हे ऐकून जबरदस्त असा धक्काच बसतो आणि ती मनात विचार करते, नक्की आहे का या गुरुजींच्या मनात? आता तिचा पडलेला चेहरा पाहून विक्रम विचारतो, काय ग, काय आहे काय तुझ्या मनात नंदिनी? मग आता जीवा म्हणतो, बाबा ती विचार करणारच ना, कारण असं अचानक पूजेचं ठरवल्यानंतर ती तरी काय करेल, कारण तिला तिची काही पर्सनल कामंसुद्धा असू शकतातच, कारण आईने सगळं काही अगदी ग्रँटेडच धरलंय. मग आता विक्रम म्हणतो, हे बघ जीवा, आता गुरुजींनी सांगितलं म्हटल्यानंतर मानिनी कुणाचाही विचार करणार नाही, हे तर आपल्याला माहीत आहे ना, आणि मागच्या वेळी तुझ्या बाबतीत जे काही गुरुजींनी सांगितलं होतं ते अगदी तंतोतंत घडलंय, त्यामुळे आता पूजेला नाही म्हणण्याचा तर प्रश्नच येत नाही. मग आता जीवाला या गोष्टीबद्दल माहीतच नसतं. तो म्हणतो, एक मिनिट बाबा, माझ्याबद्दल असं काय तंतोतंत गुरुजींनी सांगितलं होतं आणि तेच माझ्या बाबतीत घडलंय? त्यावेळी आता नंदिनीला जरा धक्का बसतो, कारण तिला या गोष्टीबद्दल माहीत असतं आणि आजपर्यंत तिने जीवाला काही कळू दिलेलं नसतं. मग आता विक्रम सांगू लागतो, अरे जेव्हा तुम्ही तिकडे फार्म हाऊसवर गेला होतात ना, तेव्हा गुरुजींनी अगोदरच मानिनीला सांगितलं होतं की जीवाला जरा आगीपासून दूर ठेवा, कारण त्याला आगीपासून खूप मोठा धोका आहे, आणि तसंच मानिनीच्या डोक्यात ते घुसलं आणि तू आगीत पडलास आणि तुला एवढी मोठी जखम झाली, तुझ्या जीवावर बेतलं होतं बाळा ते, त्यामुळे मानिनी कोणतीही रिस्क घेत नाही, सगळं काही गुरुजींचं ऐकते. त्यामुळे आता तुमची जी काही महत्त्वाची कामं असतील ना ती तुम्ही दुपारनंतर करू शकताय, मानिनी चिडेल असं काहीही वागू नका आणि करूसुद्धा नका, असं विक्रम दोघांनाही सांगतो. तेव्हा नंदिनी आता म्हणते, नाही पण बाबा पूजेला? तेव्हा विक्रम थांबतो आणि विचारतो, काय पूजेला नंदिनी? आता मनातच नंदिनी विचार करते की पूजेला बसायचं नाही असं बाबांना तरी मी कसं सांगणार? अगं बोल ना पटकन नंदिनी, असं विक्रम तिला म्हणत असतो. ती आता विषय टाळते आणि म्हणते, नाही बाबा काही नाही. विक्रम म्हणतो, चला पूजेसाठी अगदी फर्स्ट क्लास तयार व्हा आणि लवकर आवरून या खाली. मग आता असं म्हणून तो जेव्हा तेथून जातो तेव्हा नंदिनी मात्र टेन्शनमध्ये येते आणि आपली जीवाकडे न पाहता दुसरीकडे पाहते, कारण तिला हे पटलेलंच नसतं. दुसरीकडे पार्थचं सुद्धा तसंच झालेलं असतं. तो नंदिनीसारखा विचार करत असतो. तो म्हणतो की अजिबात मला हे पटलेलं नाही आई, मुळात गुरुजींचं हे असं मला आवडलेलंच नाही आहे, अशी अचानक सत्यनारायण वगैरे कोणी ठेवतं का घरात? मग आता मानिनी समजावते, पार्थ तू एवढं कोणत्याही गोष्टीसाठी अडवून का धरतोस रे, मला कळत नाही. मी कोणत्याही गोष्टीची सक्ती केली आहे का तुमच्यावर आजपर्यंत? नाही ना.
अरे बाहेर जाताना देवाला नमस्कार करून जा असंही साधं सांगितलेलं नाही आहे मी तुम्हाला. अरे तुम्हाला सोड, मी सुनांना सुद्धा आजपर्यंत काही सांगितलं नाही. मग आता गुरुजी जे सांगतायत ते डावलता येणार नाही, ते तर मला जमणारच नाही असा मानिनी तिचा निर्णय सांगते. तेव्हा पार्थ विचारतो, आई त्यांनी सांगितल्या काही गोष्टी झाल्याच पाहिजेत, असं काही आहे का, सांग बरं. मानिनी आता तिचा हेका सोडत नाही आणि पार्थ या गोष्टीसाठी नकार देत असतो. मानिनी म्हणते, हे बघ झालंच पाहिजे, जे गुरुजी म्हणतायत ना तसंच होणार. अरे कारण तुझ्या जन्मापासून, तुझ्याच कशाला माझ्या जन्मापासून गुरुजी जे भाकीत करतात ते खरं ठरतं. अरे आता पूर्वीचंच कशाला, आत्ताचंच घे ना. कारण जीवाच्या बाबतीत अरे गुरुजींनी जीवाला सांगितलं होतं त्याला आगीपासून दूर ठेवा. तू बघितलं असेल ना काय झालं ते. तेव्हा हे ऐकून काव्यालाच आता धक्का बसतो. त्यानंतर आता पार्थ एकदमच गप्प राहतो. मानिनी म्हणते, आता बोल ना, आता का तू गप्प झालास. अरे तुला विषयाची परीक्षा घ्यायचीच आहे का. आणि मला कळतच नाही आहे आज तुला नक्की काय झाले. कारण फॉर अ चेंज काव्य गप्प झाली आणि तू कटकट करतोस. तेव्हा काव्य आणि पार्थ हे एकमेकांकडे पाहतच राहतात. मानिनी विचारते, काय ग तू सांगितलंयस का काही त्याला. तेव्हा ती म्हणते, नाही काकू, मी तर पूजेसाठी बसायला तयार आहे. असं म्हटल्याबरोबरच पार्थ धक्क्याने काव्याकडे पाहतो. त्यानंतर पार्थ आपली बाजू मांडू लागतो. पण आता मानिनी म्हणते, हे बघ पार्थ, हा माझा हट्ट आहे असं समज, हवं तर तू हे माझ्यासाठी कर ना प्लीज, असं म्हणून ती त्याला रिक्वेस्ट करते. अरे आता ना गुरुजी कधीही येतील. तेवढ्यातच पिहू आवाज देते, अगं मामी गुरुजी आले. त्यावेळी मानिनी म्हणते, ते बघ आलेत गुरुजी, प्लीज दोघेही छान तयार व्हा आणि मग बाहेर या. त्यावेळी मानिनी आता तेथून जाते. मग आता पार्थ विचारतो, अहो तुम्हाला सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं आहे का. काल रात्री आपण दोघांनीही डिवोर्स पेपरवर साईन केल्या आणि आज डिवोर्स फाईल करण्यासाठी आपण कोर्टात जाणार होतो. आणि हे काय चाललंय तुमचं आता नवीनच. आर यू सिरियस. आजपर्यंत कधी रूढी, परंपरा, चालीरीती आणि कुळाचार कधीही आवडलं नाही तुम्हाला, आणि हे सगळं अचानक का. मग आता काव्य विचारते, काय मला आवडत नाही असं नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, अच्छा म्हणजे फक्त माझ्याबरोबरच प्रॉब्लेम आहे का. मग काव्य म्हणते, पार्थ प्लीज, मला असं म्हणायचं नाही आहे. काही गोष्टी या आपल्या हातात नसतात पार्थ, आपल्या हातून कोणीतरी हे करून घेत असतं. कारण ती वटपौर्णिमेची पूजा घडून गेलीच ना माझ्या हातनं. हे पहा पार्थ, असं म्हणून ती पुन्हा त्याला समजावू लागते. तेव्हा तो म्हणतो, तयार व्हा तुम्ही पूजेसाठी, सत्यनारायणाच्या पूजेला. पण एकदा का सत्यनारायणाची पूजा झाली तर आजच्या आज जाऊन आपल्याला कोर्टामध्ये डिवोर्स फाईल करायचंही लक्षात ठेवा. मग आता काव्या ही पार्थकडे अगदी धक्क्यानेच पाहते. तिला वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे नंदिनी आता आवरायला घेते. साडी आता कपाटातून बाहेर काढते. तेवढ्यातच जीवा आवरून बाहेर येतो. त्याचा टॉवेल बेडवर तसाच ओला तिथे पडलेला असतो. नंदिनी तो उचलू लागते, व्यवस्थित ठेवू लागते. तेव्हा जीवा म्हणतो, सॉरी मी ठेवतो. मग नंदिनी म्हणते, असू देत, कारण असंही तुमची रूम आवरण्याचं भाग्य माझ्या नशिबात थोडाच दिवस आहे, त्यामुळे मी हे करते सगळं. आता जीवाच नंदिनीच्या या बोलण्यावर अगदी शांत होतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर जीवा म्हणतो, नंदिनी मला माहीत आहे की काल रात्री डिवोर्स पेपरवर आपल्या सह्यासुद्धा झाल्या आहेत आणि आज आपल्याला नवरा बायको म्हणून पूजेला बसावं लागतंय. हे अजिबातच आवडत नाही आहे तुला. परंतु असं म्हणून तो एकदम शांत होतो. तेव्हा नंदिनी विचारते, पण काय तुम्हाला आवडतंय का हे सगळं. तेव्हा जीवाकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. तेव्हा ती म्हणते, मुळात प्रश्न कागद आणि त्या सह्यांचा नाही आहे. मुळात तुम्ही ना कधी मनापासनं मला तुमची बायकोच मानलेलं नाही आहे आणि मी तुम्हाला नवरा मानणंसुद्धा थांबवलंय. अशा परिस्थितीमध्ये हे पहा, कागदावर सही नाही तर आपल्या नात्याचा शेवटच केलाय. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. माझ्याबरोबर पूजेला तुम्ही बसलात म्हणून मी तुमच्याकडे लगेच आशेला बघायला लागेन वगैरे असा गैरसमज तर करूनच घेऊ नका. मला देवाची माफी मागून हे नाटक फक्त ना त्या भोळ्या आईबाबांसाठी करायचंय ज्यांचा आपल्या मुलांच्या सुखी संसारावर पूर्णपणे विश्वास आहे आणि ज्यांना असं वाटतंय की हे जे काही चित्र दिसतंय ना सुखी संसाराचं ते अगदी खरं आहे. तुम्हाला खरं सांगू जीवा, अहो तुमच्याकडून नाही पण त्या दोघांकडून ना मला खूप म्हणजे खूप प्रेम मिळालं आणि मी खूप ऋणी आहे त्यांची आणि फक्त त्यांच्यासाठी मी पूजेला बसतीये. बाकी आपण जे काही करतोय त्यासाठी देवच फक्त आपल्याला माफ करेल. कारण सत्यनारायणासमोर आपण असत्य बोलून आता बसणार आहोत. पण असो, आता जा तुम्ही, मी येते.
तेव्हा जीवा हा आता तेथून जातो, तर नंदिनी सुद्धा नाईलाजाने आता तयार होऊ लागते. इकडे अगदी सर्वांनी खूप छान अशी सत्यनारायणाची तयारी केलेली असते. गुरुजी सुद्धा सगळं काही व्यवस्थित पूजा मांडतात. विक्रम, मानिनी मात्र खुश असतात आणि कधी एकदा आपली मुलं बाहेर येतील असं त्यांना होत असतं. मग जीवा जेव्हा तेथे येतो ना, तेव्हा विक्रम म्हणतो, आलं आलं, एक घोडं आलं, आता दुसरं कुठे राहिलं काय माहीत. त्याचवेळी आता पार्थसुद्धा आपल्या रूममधून बाहेर येतो. तो सुद्धा आवरून आलेला असतो. मग विक्रम त्याच्याकडे सुद्धा कौतुकाने पाहतो आणि आलं आलं, दुसरं सुद्धा घोडं आलं असं म्हणतो. तेव्हा रम्या ऑलरेडी तेथे उभी असते आणि अगदी कौतुकानेच पार्थकडे पाहते आणि प्रेमाने सुद्धा. पण पार्थचं तिच्याकडे दुर्लक्षच असतं. त्यानंतर पार्थ आता पुढे येतो. जीवा आणि पार्थ दोघेही मिळून गुरुजींना नमस्कार करतात, आशीर्वाद घेतात. तेव्हा मात्र गुरुजी आता दोघांनाही आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतात. पण विक्रम म्हणतो, अरे गुरुजींना नमस्कार केला ते चांगलंच केलं, पण जोडीने करायचात ना बाळा. अरे आपापल्या बायकांसाठी थोडा वेळ थांबला असतात तर काय बिघडलं असतं का. तेव्हा वसू विचारते, हो पण आहेत कुठे त्या तुमच्या मानाच्या नवऱ्या आहेत कुठे. तेव्हा असं आता वसू विचारते. त्यावेळी मात्र नंदिनी आता तेथून येत असते. तेव्हा पिहू म्हणते, आल्या पहा, वहिनी लोक आल्या. मग आता काव्यसुद्धा तिच्या रूममधून बाहेर येते. तेव्हा सगळ्यांची नजर त्या दोघींवरच असते. पार्थ आता काव्याकडे पाहत असतो तर जीवा हा नंदिनीकडे. मग आता मानिनी म्हणते, वाव किती सुंदर दिसत आहेत ना दोघीजणी. त्या साड्यांचे रंग अगदी त्या दोघींवर किती खुलून दिसत आहेत ना. माझ्या धनंजयच्या लेकी आहेत त्या सुंदरच आहेत. थोडासा राग जर कमी केला ना काव्याने अजूनच सुंदर दिसेल असं कौतुकानेच विक्रम म्हणतो. त्यावेळी आता राग कुठे नंदिनी करते, हो धाकटी राग करते असं आता मानिनी विचारते. आता विक्रम म्हणतो, अगं तू नंदिनीबद्दल बोलतीयस का. मानिनी म्हणते, हो. मग आता मी तर काव्याबद्दल बोलतोय असं विक्रम म्हणतो आणि दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. तर आता पार्थची नजर काव्यावरून हटतच नसते. तेव्हा सुद्धा नंदिनीकडे सतत पाहत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सगळ्या जोड्या या पूजेसाठी बसलेल्या असतात. गुरुजी म्हणतात, चला आता आपण पूजेसाठी बसूयात. तेव्हा गुरुजी काव्य पार्थला आचमन सुरू करायला सांगतात. काव्य आता प्रेमानेच पार्थच्या हातावर हात ठेवते. तेव्हा पार्थला अगदी कसं तरी होतं आणि तो उठतो, विचारतो, ही पूजा कोणासाठी करतोय आपण. मग आता मानिनी विचारते की कुणासाठी करतोय म्हणजे. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे मी जिच्याबरोबर इथे पूजेसाठी बसलोय तिला जर माझ्याबरोबर संसारच करायचा नसेल तर पार्थ आता खूप मोठं सत्य घरच्यांना सांगणार असतो. हे ऐकून तर मात्र आता सर्वांना जबरदस्त असा धक्का बसतो. आता नंदिनी आणि जीवाच्या बाबतीतही तेच असतं. त्यामुळे ते धक्क्याने एकमेकांकडे पाहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.